ताई, तुम्ही काही दिवसांपूर्वीच हा व्हिडिओ टाकला होता. परत का ॲड केला आहे? तर याचं उत्तर तुम्हाला पुढे समजेलच. तर मी 3 ते 4 दिवसाआधी ना, विलायची पावडर म्हणजे विलायचीची साल न काढता विलायची पावडर कशी बनवायची याचा डिटेल व्हिडिओ पाठवला होता. त्याला तुम्ही खूप छान प्रतिसाद दिला. त्याबद्दल तुमचे सगळ्यात आधी खूप खूप धन्यवाद. पण काही जण असे आहेत ना, जे निगेटिव्ह विचार करतात. जे लोक व्यवस्थित छान प्रकारे सांगतात किंवा एखादी टिप्स देण्याचा तुमच्यापर्यंत प्रयत्न करतात. बरं ठीक आहे, तुम्हाला माहिती असेल, पण नवशिक्यांना माहिती नसेल ना, ह्या गोष्टी मी तुमच्यापर्यंत सांगण्याचा प्रयत्न करते. या जगात ना, अशी कुठलीच बाई नाहीये किंवा अशी कुठली स्त्री नाहीये, की तिला स्वतः सगळं येतं. पोटातून शिकून आली ती. कुठल्याही गोष्टी आईच्या सांगण्यावरून किंवा सासूच्या सांगण्यावरूनच तिला कळतात आणि त्या समजल्यानंतरच ती करते. बरोबर आहे ना? आता हे सुद्धा मी तुमच्यापर्यंत सांगण्याचा प्रयत्न करते. पण काही जणांना खूप प्रश्न पडतो, की वेलची किंवा इलायची पावडरला तुम्ही विलायची पावडर का म्हणता? असा प्रश्न केलेला आहे खूप वेळा. तर आमच्या ठिकाणी किंवा आमच्या भागामध्ये तर विलायची पावडर असंच म्हणतात. त्यामुळे मी